Sit straight. Focus on your breathing. डोळे बंद करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. स्लोली डोळे उघडा. आज भारतात कृष्ण जन्म होईल रात्री ना. सो इट्स डेफिनेटली वर्थ सेलिब्रेटिंग. म्हणजे काही जण म्हणतात माहित नाही आपल्याला कृष्ण होता का नव्हता, का तो इतिहास होता का मायथॉलॉजी होती, जे काही असेल ते. पण एवढं खरं की हे जे ज्ञान त्याने दिलंय किंवा जे डॉक्युमेंट केलंय, इट इज डेफिनेटली आपल्या सुखासाठी आहे, आपल्याला सुख मिळावं म्हणून आहे. मग ते काय लिहायची गरज आहे, आणि आपला अनुभव आहे ना आपलं कसं असतं आयुष्य. नेहमी दुःख, प्रॉब्लेम, टेन्शन, स्ट्रेस, किती डॉक्टरकडे जा किंवा किती काय करा, आपल्यामध्येच असतो सोल्युशन. का? कारण प्रॉब्लेम आपल्या आत असतो, नाही का? प्रॉब्लेम आपल्या आत असतो. प्रॉब्लेम बाहेर असता तर अजून प्रॉब्लेम झाला असता. देवाच्या कृपेने प्रॉब्लेम आपल्यामध्येच आहे. त्यामुळे आपण जसं चेंज करू स्वतःला तसं जग चेंज होतं. ही आशा तरी आहे, ही होप तरी आहे आपल्याला. म्हणून इट इज इम्पॉर्टंट की हे ज्ञान जे आहे ते आपण व्यवस्थित ऐकून त्याचं मनन करून वी कॅन इम्प्लिमेंट दॅट इन आवर लाईफ. म्हणूनच श्रीकृष्णाने आज हे दिलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ते आपल्याला प्रतिपादलंय इथे. मग आपण खूप नशीबवान आहोत ना. त्यामुळे फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह पाया पडायचं. देव आहे की नाही माहित नाही, पण जो आपल्याला 2 शब्द सांगतो त्याच्या पाया पडायला काही हरकत नाही. स्पेशली जो म्हणतो अरे खड्ड्यात पडू नको, पडलं तर लागेल रे बाबा तुला,
त्याच्या पाया पडलेलं चांगलंच, हो ना? ओके ओके. काल काल आपल्याला कसा एक जीव ह्या मायेमध्ये सापडतो महापुरात मायेच्या, आणि कसा मग सोहम भाव आणि वैराग्याच्या हाताने तो पोहून मोक्षाच्या पहिल्या तीराकडे जाईल, हे काल आपण पाहिलं, बरोबर आहे ना? आणि त्याच्या आधी विज्ञान ज्ञान ह्याचे फरक सांगितले, आणि मग विज्ञान म्हणजे काय, आणि मग प्रकृती कशी आहे, अष्टधा, कसे वेगवेगळे प्राणी जन्मतात पण त्यांच्या मध्ये मीच असतो, आणि ह्या मायेमध्ये कसं तो जीव पाण्यात पडतो आणि कसा बुडतो वगैरे, ते सगळं खूप ब्युटिफुली सांगितलं होतं. आज जरा टर्न होतोय, टोन बघा पुढे. जे बहुता एक अभातरू, अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणोनी विसरू आत्मबोधाचा, ते वेळी नियमांचे वस्त्र नाठवे, पुढीले अधोगतीची लाज नेणवे, आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. जे बहुता एक अभांतरू, आणि बरीच जे साधक आहेत ते काय करतात, अहंकाराचा भूत संचारू, जसं काय अहंकाराचं भूत त्यांच्या जातात, जाहला म्हणोनी विसरू आत्मबोधाचा, आत्मचा बोध, अबाउट द ट्रू आयडेंटिटी ते विसरतात. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, नियमाचे वस्त्र ते घालत नाहीत, विसरतात. पुढीले अधोगतीचे लाज नेणवे, आणि वस्त्र काढल्यावर काय लाज वाटायला पाहिजे ना, अधोगतीचे नियमांचे वस्त्र काढता घालत नाहीत, आणि अधोगतीची लाज त्यांना येत पण नाही. आणि करितात जे न करवे वेदू म्हणे, आणि वेदात जे म्हटले करायचं नाही ते करतात. पहा शरीराची गावा, जया लागी आले पांडवा, तो कायार्थू आघवा सांडूनिया, इंद्रिया ग्रामीच्या राजबिंदी, अहम ममतेचिया जल्पवादी, विकारांतरांची मांदी मेळवुनिया. अरे पार्था, अर्जुना, ते काय करतात, ते शरीराच्या गावात जातात आणि इंद्रियाच्या गावामध्ये ते बंदी होतात, आणि अहम आणि मम, अहम मला की मम येतं. अहम संस्कृत शब्द आहे, मम पण संस्कृत शब्द आहे. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं, आणि मी असल्याशिवाय माझं होत नाही. अहम ममतेचिया जल्पवादी, उगीच बडबड. विकारांतरांची मादी मेळवून या, आणि विकार येतात त्याच्यामुळे. दुःख शोकांच्या घाई, मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. आणि मग दुःख आणि शोक ह्यांच्यामध्ये ते पडतात. हे काय सांगायला पाहिजे का, हे मायेमुळे ते पडतात. हा सगळा त्यांनी अहम आणि ममतेचा संसार सांगितला, बरोबर आहे ना? म्हणून ते माते चुकले, एका चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले वाढते गा. आता ना खूप छान डिस्क्रिप्शन आहे पुढे भक्तांचं. ओके, काही जण म्हणतात अरे जाऊ दे, खूप कोण कोण एवढं लक्षात ठेव, आपण भक्ती करू, सिंपल, विठ्ठलाला आठवायचं आणि खायचं आणि झोपायचं. इट इज नॉट दॅट सिंपल.
पण त्यांना जाऊ दे, कोण एवढं सगळं ऐकत बसेल आपण. चुकीचं नाही आहे, पण तेही प्रॉपरली केलं पाहिजे आपण. म्हणून म्हणून ते माते चुकले एका चतुर्विध मज भजले. म्हणून ते माते चुकले, म्हणून ते मला विसरले. का? कारण ते अहम ममतेच्या गावी गेले आणि इंद्रियांच्या गावी राजबंदी झाले वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं ना. म्हणून ते मला चुकतात. मला चुकतात म्हणजे मला ते मला शोधत नाहीत, त्यामुळे ते भेटत नाहीत. म्हणून ते म्हणतात की मला जे भजतात ते 4 प्रकारचे आहेत. जी आत्महित केले वाढते का. तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. 4 प्रकारचे भक्त. एक आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा ज्ञानिया. ज्ञानी. तेथ आरतू तो आरतीचे निव्याजे. आरतू आरतीचे निव्याजे. आरतू जो भक्त असतो ना, त्याला दुःख आलं की तर देवाची आठवण येते. देवा वाचव मला. तर त्या भक्ताचं नाव आहे आरतू. दुःख आलं की देवाची आठवण येते. जिज्ञासू तो जाणवया लागी भजे. जो जिज्ञासी असतो तो काय देव देव म्हणतात, बघू दे मला जरा, लेट मी अनालाइज दिस, बघू दे ते खरंच आहे की नाही. त्याला जिज्ञासू भक्त. तिजेनी तेणी इच्छिजे अर्थसिद्धी. आणि तिसरा जो आहे ना, तो देवा मला हे पाहिजे, हे झालं ना तुला 5 नारळ आणि 1.25 किलो पेढे. दॅट्स अ गुड डील. तू पेढे आणि नारळ घे आणि मला हवं तर दे, अर्थार्थी. मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एक पाही ज्ञानिया जो. आणि चौथा आहे ना, त्याला हे काहीच नसतं. ह्या 3 गोष्टी काहीच नसतं. दुःखासाठी तो मागत नसतो माझ्याकडे, किंवा तो क्युरिओसिटी म्हणून करत नसतो, किंवा काहीतरी घेणं देणं असं अर्थार्थी असं नसतं. तो फक्त त्याला ह्या 3 गोष्टी नसतात. ही इज ऍक्च्युअली जस्ट वॉन्टिंग टू बी विथ हिम or know him, not out of curiosity, know him. म्हणून भक्तू एका आहे, एक पाही ज्ञानी आजो. सो ही इज ऍक्च्युअली रिअल भक्त तोच. भक्त म्हणजे काय? अनकंडिशनल लव्ह. इट्स नॉट ट्रान्झॅक्शनल लव्ह. अनकंडिशनल म्हणजे तुम्हाला काही दिलंस तरी तुझ्यावर प्रेम करणार, नाही दिलंस तरी प्रेम करणार. तू मला तुला जाणायचंय म्हणूनच फक्त प्रेम नाही करत, फक्त प्रेमासाठी प्रेम. दॅट इज ज्ञानी. ते जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदाचे कवडसे, मग मीची जाहला समरसे, आणि भक्तो ही तेवीची. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश होतो तेव्हा भेद कवडे फिटतात, म्हणजे देर इज नो डिफरन्स, भेद नाही. आणि मग फक्त मीच जाहला समरसे आणि भक्तू ही तेवीची. तर मी आणि भक्तामध्ये काही डिफरन्सच राहत नाही. परी आणिकाचिया डिठी नावेक, जैसे स्फुटिकूची अभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. पण दुसऱ्यांना दिसतो हा वेगळा. जसा स्फटिक, क्रिस्टल आपल्याला पाण्याच्या बाहेर ठेवला तर असं वाटतं क्रिस्टल आहे आणि पाणी वेगळं आहे, तसा हा आपल्याला वेगळा वाटतो. पण ऍक्च्युली असतो तो एकच. देवच असतो तो, पण वी फील ही इज डिफरंट. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नवरे. जसा वारा जर स्पेस मध्ये गेला तर आपल्याला स्पेस आणि वाऱ्याच्या डिफरन्स नाही ना कळत. तसं परी पवन हालवुनी पाहिजे, तरी गगन वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसा. पण जेव्हा पाण्याने हलतात ते आपल्याला वारा वारा, आता आपल्याला ते स्पेसच वाटत असते. तैसे शरीर हन कर्मे
तो भक्त ऐसे गमे, परी अंतरे प्रतिती धर्मे, मीची जाहला. म्हणून शरीराने तो वेगळा वाटतो, प्रतीती होते आपल्याला, ही अपियर्स टू बी डिफरंट, बट ही इज ऍक्च्युअली ही इज हिम. आणि ज्ञानाचे उजडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेच म्हणे, उचंबळला साता. म्हणून त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने तो आत्मा आहे हे जाणतो, आणि म्हणूनच मी आहे तो हे त्याला पूर्णतया कळतं. हागा जीवा पहिली कडलिये खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचे नि वेगळेपणे, काय वेगळा होय. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य झालेलं असतं, पण तो वेगळा असा वावरत असतो, पण त्याला माहिती असतं की तो वेगळा नाहीये त्यापासून. आता वेगळा कशाला म्हणायचं त्याला. म्हणून आपुलिया हितचेनी लोभे, मज आवडे तोही भक्तू झोंबे, परी मीची करी वालबे, ऐसी ज्ञानिया ऐकू. खूप सुंदर आहे हा, ऐका परत. म्हणून आपुलालिया हिताचेनी लोभे, मज आवडे तोही भक्तू झोंबे. म्हणून जे भक्त असतात, जे मला हे पाहिजे म्हणून, किंवा मला आता हे दुःख आलंय म्हणून, किंवा मला जाणण्यासाठी क्युरिओसिटी म्हणून जे हितचेनी लोभे, त्या लोभासाठी जे करतात, माझं आवडे तोही भक्त झोंबे. ते आवडतात मला भक्त, नाही असं नाही, त्यांना पण मी प्रेम करतो. परी मीची करी वल्लभे, ऐसा ज्ञानिया ऐकू. पण ते आवडतात, पण काय म्हणतात, परी मीची करी वालभे, ऐसे ज्ञानिया ऐकू. पण माझं प्रेम त्यांच्यावर आहे जे ज्ञानी आहेत. दुसरे पण आवडतात भक्त, पण ह्यांच्यावर प्रेम आहे माझं. आणि हे काय सुंदर आहे उदाहरण. पाहे दुभ तयाची आशा, जगची धेनुसी करितेसे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. बघा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जेव्हा गाय असते ती सगळ्यांना दूध देते, पण जो माणूस येतो त्याला दूध काढून देते, पण तिच्या जे धेनू असतं ना, तिला ते दूध ती सहज जवळ येते आणि तिला दोरी बिरी बांधायची गरजच नसते, ती स्वतःहून देते. वासरू स्वतःहून धेनू ती वासराला वत्साला देते. सो दॅट इज द डिफरन्स. बाकीचं जग दूध घेतं ते भक्त, पण ती स्वतःहून वासराला देते. का माहितीये? काजे तन मनु प्राणे, ते आणिक काहीची नेणे, देखे तया ते म्हणे, हे मायाची की माझी. कारण ते वासरू तन मन प्राणानी आणि काहीची नेणे आणि बाकी काही सगळं सर्वस्वाने आईकडे बघते आणि म्हणते, हे मायाची की माझी. फक्त ही एकच आहे आई मला. इट इज सो ब्युटिफुल. म्हणून ती काळजी घेते ना गाय, कारण दुसरीकडे नाही. वासरू इज नॉट फोकस्ड ऑन एनिथिंग एल्स, जस्ट फोकस्ड ऑन हिम. ते येणे माने अनन्य गती, ह्याला अनन्यता म्हणतात. न अन्य, अनन्य, न अन्य, अनन्य, अशी अनन्य प्रीती असते, तर मग सगळं होतं. म्हणून देणू ही तैसीची प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे.
कारण त्या धेनूला माहिती असतं की आपलं बाळ फक्त आपल्याकडेच आहे, आपल्याशिवाय त्याला काही नाही दुसरं. ती फक्त त्याच्याकडे अशी प्रीती करते. म्हणजे कोणी जर त्या वासराकडे जवळ जरी आलं तरी ती लाथ मारेल दुसऱ्याला. आणि ते वासरू कंप्लीट तिच्यावर असतं अवलंबून. माहिती असतं. आणि काय सुंदर उदाहरण आहे. ते येणे माने अनन्य गती. अनन्य शरण गेलं पाहिजे. आपल्याला काय हा देव पावला नाही दुसऱ्याकडे जातो आपण. अनन्यता कुठे असते? रिलेशनशिप मध्ये पण अनन्यता असेल तर काय प्रॉब्लेमच नाही. ते ऑप्शन्स असतात आपल्याकडे, ऑप्शन्स पाहिजे असतात आपल्याला. हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियते आम्हा. पण कृष्ण परत म्हणताय बघ, पण बाकीचे पण जे भक्त सांगितले ते पण मला आवडतात रे. परी जाणून या माते, जो पाहो विसरला मागवते. पण ज्यांनी जे भक्त आहेत ते मला जाणतात आणि मग बाकीचं सगळं विसरतात. जैसा सागरा येऊन सरिते, मुरडावे ठेले. जसा सरिता नदी जेव्हा सागरात येते तेव्हा ती मागे वळून बघत नाही. दिस इज रिअल लव्ह. असं आहे का आपलं परमेश्वराविषयी? आपण बघायचं, आपण अर्थ आहोत, जिज्ञासू आहोत का अर्थार्थी आहोत का ज्ञानी? आपण आपल्याला ओळखायचं. देव सांगतोय की त्यांना ते पण आवडतात, पण कोणासाठी ते वासरासारखे धावून येतात? ज्ञानी. खरं त्यांचं पिल्लू, नाही का? तैसे अंतःकरण कुहरी उपजली, जयाची प्रीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू, एरवी ज्ञानिया जो म्हणिजे, तो चैतन्याची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. त्या अंतःकरणात त्याचं जे प्रेम उपसतं आणि ते माझ्या प्रेमामध्ये मिसळतं गंगेत, मग आता त्याच्या पुढे काय बोलायचं? हा जो ज्ञानी आहे त्याचं जे चैतन्य आहे ते मीच आहे. आता अजून मी आता काय बोलायची गरज नाही, पण आता बोलतोय मी, कारण मला अर्जुना तुला क्लिअरली सांगायचंय म्हणून. जे तो विषयांच्या दाटी झाडी, माझी काम क्रोधांची साकडी, चुकवून आला पाडी सद्वासनेची. आता कसा तो ज्ञानी कसा असतो, कसा तो येतो त्या त्या स्टेज पर्यंत, हे थोडंफार सांगितलं त्यांनी. तो विषयांच्या दाट झाडी, माझी काम क्रोधांची साकडी. विषयांची खूप खूप जंगल असतं, तर ते त्याच्यातनं बाहेर पडतो तो. आणि कामक्रोधांचे साकडे असतात, ट्रॅप्स असतात. ते चुकवून आला पाडी सद्वासनेची. सद्वासना म्हणजे चांगली वासना, चांगली कर्म करण्याची इच्छा. त्या पठारावर तो येतो, त्या प्लॅटोवर तो येतो. म्हणजे जे विषांचे झाड जंगल असते ते हरवायचा प्रश्न असतो, साकडे असतात कामक्रोधांचे, ते तिथनं बाहेर पडून तो पठारावर येतो सद्वासनेच्या. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा वाटा डावलुनी. मग साधू संघांच्यामुळे तो सत्कर्म करायला लागतो, आणि सत्कर्म करायला लागल्यावर त्याला अप्रवृत्तीचा मार्ग सापडतो. आणि जन्मशतांचा वाहतवणा, देवीची आस्थेची नलेची वाहना. ते फल हेतूचा उगाणा, कवणू चाळी. ऐसी शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती. तव कर्मक्षयाची पहाट झाली, फल हेतूचा उगाणा कवणू चाळी. फल म्हणजे फ्रूट, हेतू म्हणजे काहीतरी कारण,
कॉज, कर्म करण्यासाठी. कर्म योगामध्ये पण सांगितलं होतं की हेतुरहित कर्म केलं तर आपल्याला कर्मयोग घडतो. तेच परत त्याने काय होतं, शरीर संयोगाच्या राती, शरीर संयोग झाला की मग मीपणा येतो, मीपणा आला की माझे पण येतं, आणि मग काम येतं, मग क्रोध येतं, अँड ऑल दॅट, राईट. सो त्यानंतर ते त्या त्या रात्री शरीर संयोगाच्या रात्री कर्मक्षय होतात अशा सगळ्या मार्गावर आल्यामुळे, आणि मग ज्ञानाची पहाट होते. तैसी गुरुकृपा उजळली, ज्ञानाची वोतपली पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली, तयाची दिठी. गुरुकृपेमुळे उजळते ती ज्ञानाची वाट, आणि तिथे साम्याची रिद्धी, सम वाटतं सगळं, समता. तयाची दिठी, त्याला दिसतं सगळं, समता. ते वेळी जयाकडे वास पाहे, ते युतिया ते उता मीची तया एकू आहे. मग त्याला जिकडे तो पाहतो तिकडे त्याला मीच दिसतो. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया, सगळ्यांमध्ये असला तरी जरी निवांत जरी बसला त्याला तरी मीच दिसतो. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाय जळडोही बुडिलिया घटा. त्यामुळे त्याला सर्वत्र मीच दिसतो. जसं सभ्य अंतरी मडकं असेल आणि ते पाण्यात बुडवलं की आत पाणी बाहेर पाणी, तसं. तैसा तो मज भीतरी, मी तया आंतू बाहेरी. छान आहेत हे दोन्ही उभ्या. तैसा तो मज भीतरी, आणि मी तया आतू बाहेरी. म्हणजे आय एम इन हिम अँड he is in me and I am outside and inside of him. हे सांगिजे बोलवरी तैसे नव्हे, म्हणजे नुसतं बोलण्यासाठी नाही बोलत आहे मी. म्हणून असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आपू विश्व. तसा हा जो ज्ञानी आहे तो सगळं विश्व म्हणजे मी आहे असं बघतो. हे समस्त ही श्री वासुदेवो, हे से प्रतीती रसाचा गोतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो, आणि ज्ञानिया तोची. म्हणून तो जो सगळीकडे वासुदेव बघतो, वासुदेव म्हणजे आत्मस्वरूप बघतो, तो ज्ञानी भक्त. जयाच्या प्रतीतीचा वाखारा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आती. ज्याला ही प्रतीती झालेली आहे, ज्याला हा अनुभव झालेला आहे, तो धनुर्धरा महात्मा खूप दुर्लभ आहे, व्हेरी रेअर. येर बहु जोडती किरीटी, जयांची भजने भोगांसाठी, ते आशा तिमिरे दृष्टी विषयांत झाले. नाही तर बाकीचे भरपूर जण आहेत रे भक्त, जे बडबड करतात आणि जे भजन पण करतात माझे, कशासाठी माहितीये, भोगांसाठी. जे आशा तिमिरे दृष्टी विषयांत झाले, आणि त्यांची आशा असते, त्यांना हे पाहिजे ते पाहिजे, आणि त्या आशाच्या तिमिरामुळे, आशाच्या डार्कनेसमुळे त्या, आणि ते विषयांध झाले. विषय तुम्हाला माहिती आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय आहेत, त्यांच्या मुळे ते आंधळे झाले. आशा तिमिरे दृष्टी. किती वेळा हा शब्द त्यांनी किती वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगितला, पण इट इज सो अमेझिंग. आणि फळाची हवा कंटिन्यूज. आता त्यांनी सांगितलं की हा जो ज्ञानी असतो, ज्याला प्रतीती येते आत्मस्वरूपाची, तो सगळीकडे वासुदेव पाहतो, सगळीकडे आत्मस्वरूप पाहतो, तसा महात्मा जो आहे तो खूप दुर्लभ आहे. बाकीचे भक्त आहेत, पण ते काय भजन कशासाठी करतात माझ्यासाठी,
मला शरीर चांगलं दे, मला हे होऊ दे नको, ते होऊ दे नको. भोगांसाठी जे आशा तिमिरे दृष्टी आणि त्यांच्या आशा तिमिरांमुळे विषयांध झालेत ते. पुढे आणि फळाची हावा आणि फळांची हाव. मोठं घर पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हावरटासारखे. हृदयी कामा झाला रिगावा. फळांची आशा असली की काम, की तयाची एक घसणी दिवा ज्ञानाचा गेला. मग ज्ञानाचा दिवा तिथे कमी होतो, मालवतो. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पिसीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. व्यवस्थित आहे का? म्हणून काय करतात ते माते चुकले, म्हणजे आता हे जे मूळ स्वरूप आहे त्याला ते चुकतात आणि काय करतात, सर्वता अनुसरले देवतांतरा, वेगवेगळ्या देवतांना पूजतात. आधीची प्रकृतीचे पायिक, आधीच त्यांची ते प्रकृतीचा स्वभाव असतो. वरी भोगा लागी तवरंक, आणि भोग हव्या म्हणून ते भिकारी झालेले असतात. मग तेने लोलुपत्वे कौतुक, मग त्यांना लोभाचं कौतुक असतं. कैसे भजती, मग काय भजन करणार ते, कसलं ते विचार करणार. कवणीतिया नियमबुद्धी, मग त्यांना कसली आली नियमबुद्धी. कैसे कैसियाहन उपचार समृद्धी, कसली समृद्धी असणार त्यांच्याकडे. का अर्पण यथाविधी विहित करणे, का काय ते अर्पण करणार विहित कर्मांप्रमाणे. आणि ते काय करतात, आणि ऍक्च्युली कवणीती आणि ह्याचा दुसरा पण अर्थ असा की ते वेगवेगळं त्यांना हवं आहे गोष्टी, म्हणून ते वेगवेगळे नियमबुद्धी पण पालन करतील. वेगवेगळ्या गोष्टींची यथाविधी ते अर्पण पण करतील, डोनेशन पण करतील. विहित करणे, वेगवेगळी कर्म पण करतील. का? कारण भोग पाहिजे म्हणून. पैजो जिया देवतांतरी, भजावयाची चाड करी. तयाची ते चाडपुरी पुरविता मी. पण जरी ते वेगवेगळ्या देवतांना भजतात आणि वेगवेगळ्या देवांनी ज्यांना भजतात ते देवता पण त्यांना देतात आशीर्वाद, पण त्यांना कळत नाहीये की तो त्या देवतांतू मीच पुरवतो सगळं. देवो देवी मीची पाही, वेगवेगळ्या देवतांमध्ये मीच आहे. हाही निश्चयो त्यासी नाही, हे पण नाही त्या निश्चय. भावते ते ठाई वेगळा ला धरिती, हा वेगळा देव आहे, हा वेगळा देव आहे, असं वेगवेगळा ते भेदाचा भाव ठेवतात. मग तिया श्रद्धायुक्त तेचीचे आराधन जे उचित, ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागी. मग त्यांच्या त्या शास्त्रोक्त श्रद्धायुक्त ते जे आराधन करतात त्या देवताला, त्याप्रमाणे त्यांना मिळतं. ऐसे जेणे जे भावी जे, ते फळ तेणे पावी जे. जसा भाव असतो तसं त्यांना फळ पण मिळतं. परी तेही सकळ निपजे मजची स्तव, पण त्यांना तेही मिळतं ते माझ्यामुळे. श्रीकृष्ण म्हणतात तो जो आत्मस्वरूप आहे त्याच्यामुळे. परी ते भक्त माते नेणती, जे कल्पने बाहेरी न निघती, पण ते मला नाही ओळखत, अंडरस्टँड करायचा प्रयत्न पण नाही करत. त्यांची जी कल्पना असते त्याच्या बाहेर नाही पडत ते. म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत, कल्पना केलेले जे फळ आहे ते मिळतं त्यांना. किंबहुना ऐसे जे भजन, ते संसाराचेची साधन. येर फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे, पण हेच प्रॉब्लेम आहे, संसारातच राहणार ते. कारण फळभोग जे करतात ना ते ऍक्च्युली स्वप्नाप्रमाणे, म्हणजे ते काहीतरी मागणार, देव देणार आणि तो एन्जॉय पण करणार, पण त्यांना कळत नाही की थोड्या वेळाने ते परत अजून काहीतरी मागणार भिकाऱ्यासारखं. हे झालं आता ना, आम्ही इथे छोट्या खोलीत राहतो तर 1 बेडरूम तरी, 1 बेडरूम नाही पूर्ण, 2 बेडरूम तरी, 2 बेडरूम नाही 3 बेडरूम तर पाहिजेत ना, एक गेस्ट वगैरे आला तर. जर टेरेस असेल तर खूपच चांगलं. का? कारण
वाढत राहते इच्छा. त्यात चुकीचं नाहीये. इट इज नॉट रॉंग. कर्म खूप करावं, खूप मेहनत करावी. पण ह्याच्यासाठी आपण आपला मेन गोल नाही विसरायचा. कारण हे सगळं कारण काय आहे? हे मिळालं तरी नंतर परत दुःख कुठल्या ना कुठल्या प्रकारे येईल. मग किती वेळ आपण सुख-दुःखाचा फुटबॉल व्हायचा आपलं आयुष्य म्हणजे. त्याच्यावर प्रेम करायचा तो जाईल, ज्याच्यावर हे करायचं तो राहील, भीती. सो दॅट्स व्हाय वी हॅव टू हॅव धिस अंडरस्टँडिंग. बाकी काही नाही. हे देवानीच केलेलं आहे सगळं. मोठ्या प्रशस्त जागेत राहण्याचं सुख भोगण्याचं काही चूक नाहीये. इच्छा धरणं चूक नाहीये. पण त्याच्यामुळे दुःखी होणं हा काही शहाणपणातला भाग नाहीये. शहाणा राहायचं असेल तर कर्म करत ही या ज्ञानाचा जर दिवा ठेवून जर कर्म केलं ना तर काही आपण कुठे धडपडणार नाही बेसिकली. हे असो परवते मग हो का आवडे ते परी यजी जो देवता ते तो देवत्वसीची येर येर तनुमन प्राणी जे निरंतर माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती. ते जेव्हा हे निरंतर काम करतात ते आणि जेव्हा देहाचा निर्वाण होतो तेव्हा त्यांना ते मीच होतात. सो दे बिकम वन. तरी परी तैसे न करीती प्राणीये. पण असं करत नाहीत जन. वाया आपुली हिती वाणीये पै पोहता ती पाणीये तळ हाताचे नी. पण असं करत नाहीत लोक. वाया घालवतात आपलं आयुष्य आणि असं उंजळीत पाणी घेतात आणि त्यांना असं वाटतं त्याच्यात ते पोहू शकतात. म्हणजे मूर्खपणा बेसिकली. नाना अमृताच्या सागरी बुडीजे. ते अमृताच्या सागरात आहेत. जर सगळंच तो आहे तर म्हणजे बघू शकतो आपण त्याला स्वरूप त्याचं ओळखू शकतो. अमृताच्या सागरात आहेत. मग तोंड का वज्र मिठी पाडीजे. तोंड का नाही उघडत आहेत? अमृताचा सागर आहे पण त्यांना असं वाटतं ते बुडतायत म्हणून ते तोंड नाही उघडे. पण अमृताचा सागर आहे. तोंड थोडंसं उघडलं तर पण ते तोंड घट्ट वज्रासारखं मिठीसारखं त्यांनी. आणि मनी तरी आठविजे थिल्लर उदका ते आणि मनात ते आठवतात थिल्लर छोट. अरे पाणी मिळालं असतं मला तर मी आज वाचलो असतो. हे ऐसे कासया करावे जे अमृती ही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होनी का नसावे अमृता माझी. अरे सुखी का नाही राहू शकत? अमृताच्या सागरात आहात तुम्ही. खूप ब्युटिफुल. आणि हे अनुभवाचे आहेत बोल. दिस इज नॉट मिअर पोएट्री. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावियानो हावे. अरे म्हणून हा फळ आणि हेतूचा जो पिंजरा आहे तो सोडून अर्जुना ही जी आत्मस्वरूपाची जी ज्ञानाची जी पंख आहेत त्याने तू ह्या अमृताच्या ह्या चित अंबर. चिदंबर म्हणजे चित. चित यस्य अंबर. चित म्हणजे कॉन्शियसनेस. अंबर म्हणजे त्याचं पूर्ण होल हिज बीइंग. म्हणजे चित यस्य अंबर म्हणजे त्याचे कपडे. द होल थिंग इज कॉन्शियसनेस. ह्या चिदंबरात आपण का उडू नये? का आपण तिथे फ्लाय करू नये असं ते म्हणतात. म्हणजे पिंजऱ्यात का बसावं? जेथे उंचवावलेनी पावडे पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुलेनी सुरवाडे उडो ये ऐसा तया उपमा माप का सुवावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. म्हणजे असं तो करू शकतो पण का उपमा देऊन त्याचं माप त्यांनी का माप करायचं नेहमी?
किंवा जे अव्यक्त आहे त्याला व्यक्तात का बघायचा प्रयत्न करायचा? सिद्ध असता का निमावे साधनवरी, ते सिद्ध आहे. तुम्ही का साधनेचं हात धरताय? सिद्ध वस्तू. That which is not achieved, you have to put efforts. But that which is already achieved, why do you have to put efforts? Why do you need any means? जे तुम्ही आहात ते फक्त तुम्हाला जाणायचंय. त्या करायचं नाहीये ते जाणण्यासाठी. Now he's talking at a really higher level. पण this is the reality. जेव्हा तुम्ही जाणाल तुम्ही कोण आहात, तेव्हा तुम्हाला वाटेल काय मूर्खपणा केला मी. काय उगीच टाइमपास केला. हे मीच आहे. But you can do that after you realize and cognize. आधीपासून नाही. परी हा बोल आघवा, जरी विचारित जसे पांडवा, तरी विशेषे या जीवा न चोज वेगा. पण पांडवा, अर्जुना, बरेच जीवांना हे पटत नाही आणि अंडरस्टँड पण करत नाही. ते काय करू? काजे योग माया पडळे, हे झाले आहाती आंधळे, म्हणून प्रकाशाचे नि देहबळे, न देखती माते. ही जी योग माया आहे त्याच्यामुळे ते आंधळे झालेत आणि म्हणून प्रकाश असला तरी ते मला बघू शकत नाहीत. एरवी मी नसे ऐसे, काही वस्तू जात असे. एकही वस्तू आहे का ज्याच्यात मी नाहीये? पाहे पाकवन जळ रसे, राहित आहे रहित आहे. आहे का असं कुठलंही जळ ज्याच्यात जळपणा नाहीये? नाही. पवन कवणा ते न शिवेची, का असं आहे का की वारा कधी कोणाला शिवू शकत नाही? आकाशकेन समायेची, का असं कुठली जागा आहे का जिथे आकाश नाहीये, जिथे आकाश म्हणजे स्पेस नाहीये? हे असो एकमीची विश्वय असे, असा मी आहे सगळीकडे. काय उदाहरण, काय अमेझिंग ऑब्झर्वेशन्स. ये ते भूते जे अतिथली, तिये मीची होनी ठेली, आणि वर्तते आहाती जे तुली, तीही मीची. भविष्यमाणे जियेही, तीही मज वेगळी नाही. हा बोलाची एरवी काही, होय ना जाय. खूप छान आहे. केअरफुली ऐका. जे येथे भूते जिये अतितली, ते मीची होऊनी ठेली, आणि वर्तत आहाती जे तुली, तीही मीची. भूते वर्तते भविष्यमाणे जीही, तीही माझे वेगळी नाही. हा बोलची एरवी काही, होय ना जाय. जे आधी होती, भूत म्हणजे जीव, जे आता आहेत, वर्तमान काळ म्हणजे पास्ट, प्रेझेंट, आणि भविष्य फ्युचर, भविष्य जी ही, तीही माझे वेगळी नाही. ती वेगळी नाही आहेत. मागे, आता आणि पुढे मीच आहे. आणि देन ही सेज, दिस इज दी height of realization, and he does not change his stance at any point. Just observe. हा बोलची एरवी काय, होय न जाय. पण हे बोलायच्याच गोष्टी आहेत. का सांगतात ते? एक्झाम्पल, दोराची सापासी. दोरा असतो किंवा रशी असते एक, तेव्हा आपल्याला ते, दिस इज अ व्हेरी फेमस और कॉमन एक्झाम्पल. तेव्हा आपल्याला तो दोरा किंवा ती दोरी आपल्याला अंधार असेल आणि आपण चालत असू तर तेव्हा आपल्याला साप वाटतो. हा, दोरीच्या अज्ञानामुळे आपल्याला तो साप वाटतो. राईट? तर दोरियाच्या सापासी, डोंबा बडिया ना घवाळा ऐसी. अरे तो असा डोंब्यासारखा दिसतोय, त्याचा रंग गव्हाळ आहे. संख्यान करवी कोणहसी, टेवी भूतासी मिथ्यत्वे. त्याचा कलर असा होता, तो इतका लांब होता, आणि ह्याचं सगळं डिस्क्रिप्शन. isn't it waste of time? It's actually not there in reality.
दोरी आहे, पण आपण सापाचं डिस्क्रिप्शन असं आहे तसं आहे म्हणून तसं भूतांचं डिस्क्रिप्शन, जीवांचं डिस्क्रिप्शन इज लाईक दॅट. म्हणजे ते मागे होते, आता आता पुढे इट्स लाईक दॅट इज सेइंग. ऐसा मी पंडुसुता, असा रे मी अर्जुना, अनुस्यूतो सदा असता, आय एम ऑलवेज देअर. या संसार जो भूता तो आने बोले, या संसारात आहे तो बोलतो आला गेला. आता तेची थोडीसी गोठी सांगिजेल परियेसी, अहंकार तनुसी वालभ पडिले. आता हे का असं झालं? जे नसताना अज्ञानामुळे आपण आहे असं आपण असं बघितलं, असं का का झालंय असं? मी सांगतो हा तुला पंडुसुता, थांब सांगतो मी तुला. आणि काय सुंदर आहे परत. आय एम नॉट जस्ट सेइंग इट, इट्स रिअली ब्युटिफुल. ते इच्छा हे कुमरी झाली, इच्छा ना इच्छा, आणि हे का अहंकार तनुसी वालभ पडिले. अहंकार तनुसी, अहंकार आणि देह ह्याचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा काय त्यांना काय होतं हे आता सांगतात. हा, हे ते इच्छा हे कुमरी, कुमरी झाली. इच्छा ही इच्छा लहान होती इच्छा. हा, मग ते कामाची तारुण्य आली, मग ती इच्छा काम झालं. काम म्हणजे आता प्रबळ झालं ते, की ते आपल्याला हवंय म्हणून ती तरुण झाली. ते द्वेषासी मांडली वराडिक, आणि मग द्वेष आहे, मोह आहे, त्याच्याशी तिचं लग्न झालं. कोणाचं? इच्छेशी. तया दोघांस्तव जन्मला, आणि इच्छा म्हणजे काम आणि द्वेष मोह यांचं लग्न झालं आणि त्यांना एक मुलगा झाला. ऐसा द्वंद्व मोह झाला, आणि ह्यांच्यामुळे तो मुलगा झाला, त्याचं नाव होतं द्वंद्व मोह. म्हणजे सेपरेशन, वेगळं, भेदबुद्धी. हे मला हवंय आणि हे माझं आहे, ही 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 बुद्धीचा जन्म झाला. कोणासाठी? कामाच्या आणि द्वेषामुळे. द्वेष म्हणजे काय? बेसिकली हे आवडतं मला, हे नाही आवडत. इच्छा मला आवडतं त्याच्याशीच लग्न करता ना, आवडत्याची थोडीच करेल. म्हणजे बेसिकली लाईक्स अँड डिसलाईक्स, म्हणजे आपण सेपरेशन करतो त्यांच्याशी, आणि मग काय जन्माला येतं? मोह. लाच पाहिजे ते, राईट? मोहाला जन्म येतो, आणि मग तो अजेयाने वाढविला अहंकारे, आणि हा मुलगा यांचा जो आजोबा आहे अहंकार, त्याने वाढवला तो. सो अमेझिंग. इच्छा तरुण झाली, तरुणी झाली, आणि ती कामना झाली. मग तिने रागद्वेष यांच्याशी लग्न केलं, रागाशी लग्न केलं, बेसिकली आवड निवड जे असते. आणि मी तिला द्वंद्व मोह, मोह यांच्याशी असा मुलगा झाला त्यांना. त्यांचा आजोबा जो अहंकार, त्यांनी पालन पोषण केलं त्याच. हो हो हो, माझ्या मोहाला कोणी हात नाही लावला पाहिजे. कसं आपण बाळाची काळजी घेतो, आणि आजोबा आजी जास्तीच घेतात ना, तसं काय लिहिलंय. जो धृतीसी सदा प्रतिकूळू, धृती फर्मनेस, त्याच्या अगेन्स्ट असतं हे. नियमाही नागवे सळू, नियम पण कळत नाहीत. आशा आशा रसे दोन दिलू, झाला साता. आशा रसासाठी नेहमी आपलेला असतो तो. असंतुष्टीची मदिरा, असंतुष्ट, अनसॅटिस्फाईड, त्याची दारू पितो तो. मत्त होनी धनुर्धरा, आणि तो धुंदीत होतो का? असंतुष्टेच्या विषयांचे वोवारा विकृतीशी, आणि मग विषयांचा वोवारा विकृती, ऑल दीज काइंड ऑफ वियर्ड थिंग्स. तेणे भावशुद्धीची वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरले आभाटे अप्रवृत्तीचे. तेणे भूते भांबावली,
म्हणून संसाराची आडवा माझी पडली, मग महादुःखाची च्या घेतली दांडेवरी. आणि मग खूप असे त्यांना काटे वगैरे लागतात आणि महादुःखाचं दांड घेऊन मारतात, महादुःख मारतात त्यांना. ऐसे विकल्पाचे वायणे, काटे देखोनी सणाणे, जे मती भ्रमाचे पासवणे, घेते चीना उजू एकनिष्ठेच्या पाऊली, रगडूनी विकल्पाची आभाली, महापातकांची सांडली अटवीतीही. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले, किंबहुना ते चुकले वाटव विद्या. आणि पण त्यातले काही जण आहेत ते एकनिष्ठाच्या पावलीनी खूप ते त्रास घेऊन, जरी त्रास झाला तरी पुढे येतात. काही जण त्यांना किती लागलं तरी तिथेच थांबतात, परत दुसऱ्या ठिकाणी जातात, ते काटे लागतात पण अजून अपेक्षा घेऊन दुसरीकडे जातात आणि तिथेच गोलगोल गोलगोल फिरतात. पण काही जण पुढे पुढे जातात, ते माझ्या जवळीक साधून ते थोडे थोडे पुढे जातात. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमेखता, ऐसिया प्रयत्नाते आस्था विजयांची, तया ते प्रयत्नूची एक वेळे, मग समग्र परब्रह्म फळे. तर प्रयत्न केला तर हे जन्म मरणाच्या गोंधळात ते सुटतील आणि त्यांना समग्र परब्रह्माचं फळ रसरशीत मिळेल. जया पिकले या रसू गळे, पूर्णतेचा. पिकलेलं फळ असतं त्यांना रस गळतो पूर्णतेचा. ते वेळी कृतकृत्यता जगभरे, ते अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे कामसरे विरमे मन. त्यांना असं काय नवल नाही वाटत, सगळीकडे तेच आहे, परब्रह्म ह्याची त्यांना खात्री पटलेली असते. ऐसे अध्यात्मला भूतया, होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. धनंजया तसा हो, तया ते साम्याची वाडी, ऐक्याची सांदे कुळवाडी, ते भेदाची दुबळवाडी, नेणीजे तो. साम्याची वाढ होते, त्याला समत्व दिसत वगैरे. जिही साधिभूता माते, प्रतीचेनी हाते धरुनिया आधी दैवाते शिवतले गा. जया जाणीवेचे वेगे, मी अधियज्ञू दृष्टी इरिगे, ते तनुचेनी विनयोगे विरये नवती. एरवी आयुष्याचे सूत्रे बिघडता, भूतांची उमटे खडाडता, कायन मारतया ही चित्ता, युगांतू नोहे परी नेणो कैसे पैगा, जे जोडोनी गेले माझिया अंगा, ते प्राणी ते प्रयाणियाच्या लगबगा न सांडीती चमाते, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण युक्त योगी. जी लोक ही साधना करत नाही, ते जेव्हा शेवटचा क्षण येतो ना, त्या ते खूप तळमळतात आणि ते त्यांची तळमळ पाहून जे बाजूला जे जीवित असतात त्यांना पण भीती वाटते मरणाची, कारण ते अज्ञानी राहूनच मरतात. पण ज्यांना ज्ञान झालेलं आहे, जो ज्ञानी भक्त आहे, त्याला नाही भीती वाटत. प्रयाणाची लगबगा तो असं भीती नाही, तो मलाच आठवतो आणि मी म्हणजे कोण आहे, तो सगळीकडे आहे, जो शाश्वत आहे. त्यामुळे तो एकदम शांतपणे जातो. युक्त योगी संत बघा तुम्ही, महात्मे तसं. आता पुढे जे आहे ना, तर इथे ऍक्च्युली रिअल संपलं आणि पुढे जे आहेत एक 10-15 ओव्या, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की अर्जुन काय होतं ना, अर्जुन जेव्हा कृष्ण बोलत होता तेव्हा त्याने आत्मस्वरूप हा शब्द बोलला, तेव्हा ना तो असा जरा त्याच्यातच एन्ग्रॉस झाला आणि नंतर पुढे काय कृष्ण बोलला ना, तो ते लक्ष नव्हतं त्याचं. आता ना अर्जुनाला अजून क्वेश्चन्स आहेत.
तर ते सांगतात ज्ञानेश्वर महाराज. आणि टुवर्ड्स एंड ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा आता व्यवस्थित लक्ष द्या, आता पुढच्या चॅप्टर मध्ये अजून काहीतरी आहे. सो असं आहे, तर मी ते वाचीन. कदाचित 1-2 मिनिटं आपली जास्ती जातील आज. तव ये शब्द कुपी केतळी, नोडवीचे अवधानाची अंजुळी, जे नावेक अर्जुन तये वेळी, मागाची होता, जे तदब्रह्म वाक्या फळे तदब्रह्म तत् ब्रह्म असती. हे वाक्यामुळे तो एकदम तिथेच फिक्स झाला. जिये नानार्थ रसे रसाळे बहकताती परिमळे भावाचेनी. सुंदर वेगवेगळे वास. ओके, आय एम गोइंग टू कंट्रोल माय सेल्फ अँड जस्ट रीड बिकॉज इट इज लॉट ऑफ रूपका जातात. सहज कृपा मंदानिळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची खोळे, अवचित पडिली, तिये प्रमेयांची होकावळली, की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली, मग तैसीच का घोळिली परमानंदे. तेणे बरवे पण निर्मळे, अर्जुना उन्मेषाचे डोहाळे, घेता ती कळाळे विस्मय अमृताचे, तिया सुख संपत्ती जोडलिया, मग स्वर्गावाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. सुख संपत्ती येते आणि स्वर्गाच्या ज्या गोष्टी आता त्या पण छोट्या वाटतात सुख, आणि हृदयाच्या मध्ये अशा गुदगुल्या होतात, असं डिस्क्राइबिंग. ऐसे वरचिलीची बरवा, सुख जावो लागेल फावा, तव रस स्वादाची हावा लाहो केला, झडकरी अनुमानाचे करतळे, घेऊन तिये वाक्यफळे, प्रतिती मुखी एक वेळे घालू पहिली, तव विचाराची रसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबूची ना. बेसिकली सेइंग अनुमान, इन्फरन्स आहे ना, ह्या शब्दांवरून, ह्या सगळ्यावरनं लावायला लागतो. आपण जी गोष्ट पाहिलेली नाहीये, प्रत्यक्ष नाहीये, त्याला अनुमान लावतो. पण जेव्हा प्रत्यक्षात त्याला हे अनुभवायला थोडंफार मिळत होतं कृष्णाच्या मुखात, तर हे अनुमान काय लावायचं गरज आहे असं. मग चमत्कारला म्हणे, ये जळीची मा तारांगणे, कैसे झकविलो सलगपणे अक्षरांचेनी, ये पदे नव्हती पुडिया, गगनाची याची घडिया, येथ आमुची मती बुडिया, ठावो न दिगे, वाचूनी जाणवायाची के गोठी, ऐसे जेवी कल्पुनी किरीटी, तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा, मग विनविली सुभटे, हा होजी ये एक वाटे, सातही पदी अनुचिष्ठे नवले आहाती, एरवी अवधानाचे निवाहिले पणे, नाना प्रमेयांची उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे, बोलो लाहाती, परी तैसे हे नोहोची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची आधी जीवा विस्मयो झाला, कानाचेनी गवाक्ष द्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे, अवधान ठकले, देवीची अर्थाची चाडमज आहे, ते सांगताही वेळू नसाहे, म्हणून निरूपण लवला आहे, की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊनी,
पुढा अभिप्रावो दृष्टी सुनी, तेवीची माझी शिरवुनी आरती आपुली, कैसी पुसती पाहे पाजाणीव, भिडोची तरी लंघोज नेदी शिव, एरवी श्री कृष्ण हृदयासी खेव, देवो सरला अगा गुरुते जय पुसावे, तै येणे मान सावध होवावे, हे एकची जाणे आघवे सव्यासाची, आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञा हरीचे बोलणे, हे संजयो आवडले पणे सांगेल कैसे. आता अर्जुनाचे हे प्रश्न आणि जो सर्वज्ञ हरी आहे तो आता सांगणार आहे, हे संजय एकदम आवडीने सांगतोय धृतराष्ट्राला. तिये अवधान द्यावे गोठी, अवधान, बी केअरफुल, लिसन, बोली जेल नीट मराठी. ही जी आहे ते मी आता मराठीत सांगतोय परत. जैसी कानाचे आधी दिती उपेगा जाई, कानाचे डोळे कानांना दिसणार असं मी सांगणार, म्हणजे वेगवेगळे व्हिज्युअली डिस्क्राईब करणार गोष्टी, म्हणजे कानांना दिसेल. बुद्धीची आजिभा, बोलाचा न चाखता गाभा, बुद्धीची जी जीभ आहे त्यांना ज्या अक्षरांच्या आतला जो रस आहे ना तो मी चाखायला देणार. इंद्रिये जिती पहा मालतीची फळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परिवरचिली बरवा काही डोळे सुखीये नवती. कारण जसं मालतीचा सुवास नाकांना सुंदर वाटतं, ते दिसायला काय ते फुल आवडत नाही आपल्याला, तैसे देशीयेची हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयांची गावा लेसा जायजे. प्रमेय, प्रमेय म्हणजे सिद्धांत, प्रिन्सिपल, प्रूविंग द प्रिन्सिपल ऑफ दिस ज्ञान. शब्दांनीच प्रमेय बांधता येतात आणि मग ते प्रूव्ह करायचं असतं ना. प्रमा इज नॉलेज, प्रमेय इज दी प्रमेय इज दी सिद्धांत. पैसेनी नागरपणे बोलू निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, ऐसेनी नागरेपणे बोलू निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. हृदि श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. 210 उभ्या होत्या, 30 श्लोक होते. महाराजांच्या कृपेने 7वा अध्याय त्यांच्या चरणी अर्पण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. धन्यवाद. उद्या भेटू 6:30 वाजता.